नर्मदे हर. पायी परिक्रमेचा आज 61वा दिवस आहे. पडवळ या गावात आता आम्ही चाललेलो आहोत. आज पायी परिक्रमा करत असताना सुरुवातीलाच थोडंसं एक अर्धा किलोमीटर चालत आलो आहे. इतकी थंडी आहे, चालणंही कठीण आहे, तरी पण चालत राहतोय. धुकं आहे. हे बघा इथे किती धुकं पडले. त्या धुक्यामधून वाट काढत जावं लागते. नर्मदे हर. बघा आज 1 जानेवारी आहे. 1 जानेवारी 26 आणि आता आम्ही पुढच्या परिक्रमेला निघाले आम्ही आता. तर धुकं खूप आहे आणि आमचा आज 61वा दिवस आहे. तर आता आम्ही सकाळीच चालत निघालेलो आहोत, कारण सकाळी चालणं उरकते आम्हाला, म्हणून आम्ही चालत निघालेले आहोत. तर आता ही बघा मागे किती धुकं पडलेलं आहे. अशा धुक्यामध्ये आम्ही चालत आहोत. आता सूर्य उगवलाय, परिक्रमा अशी चाललेत. आता चालत 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 हळूहळू. तर आम्ही पण निघालोय. हा आता पैदल परिक्रमा करायला निघालो आम्ही. मध्ये चाललं काहीतरी ग, थोडंसंच निघालं. मी आले का नाही? उगय किती वेळा. कोणचं गाव आहे? काटपूर गाव आहे. काटकुट. कोणी वास सोडायला की अगं मुळ्याचा वास. नाही मुळाचा वास, पाडलेला वास आहे. ए हे इथं व्हिडिओ चाल. काटकुट या गावात आम्ही आलेलो आहे. आज येथे रात्रीचा विश्राम आहे. एका मैयाच्या घरी आम्ही आलोय. त्यांनी चहा पाणी केलंय, जेवायला दिलं. हे बघा मैयाचं घर. इथेच आम्ही स्नान वगैरे केलं, कपडे धुतले. असं घर आहे जुन्या पद्धतीचं. त्यांनी दालबाटी केलेली दिली आम्हाला. त्यांच्या घराची पेटी बघा किती केवढी मोठी आहे, याची बघायला पण मिळत नाही. ये पेटी में क्या रखते? ये पेटी में क्या रखते? गोदड़ी. बिस्तर है क्या? सब सामान बैठता है इसमें. अभी मैं परिक्रमा करने आई ना, अभी मैंने देखा ऐसी पेटी. आश्रम में वो देखा मैंने ऐसी पेटी. आश्रम मध्ये इससे भी बड़ी मिलती है. हाँ, इससे भी बड़ी मिलती है. ये उठाना कैसा इतनी बड़ी उठ जाती है तो खाली हो गई. खाली करनी पड़ती है. वजन थोड़े है, खाली है. हाँ वजन थोड़ी इतना है. जुन्या पद्धतीचं असं विटांचं घर आहे. समोर पंडाल मध्येच आज मुक्काम आहे आमचा. नर्मदे हर, नर्मदे हर.